शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो. या ठिकाणी मी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जर गावात होणाऱ्या ग्रामसभेला जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात असू द्या, लोकशाहीचा खरा खणा जर आपल्याला कुठं पाहायला मिळत असेल तर तो म्हणजे आपल्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभेमध्ये. भारतीय राज्यघटनेच्या घटना दुरुस्ती 73व्या घटना दुरुस्तीनुसार व महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत अधिनियमन 1958 नुसार गावामध्ये किमान ग्रामपंचायतमध्ये वर्षातून 4 वेळेस ग्रामसभा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ही ग्रामसभा केव्हा घेतली जावी तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व 2 ऑक्टोबर या दिवशी, राष्ट्रीय सणाच्या दिवशी गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये ही ग्रामसभा होते. आता या ग्रामसभेमध्ये कोणाची भूमिका काय आहे हे जाणून घेऊ. तर ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो, ग्रामसभेचा सचिव हा ग्रामसेवक असतो व त्याचबरोबर ग्रामसभेचा सदस्य जे असतात ते सदस्य म्हणजे आपण सर्वसाधारण लोक असतो. गावातील ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण आहे व त्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे तो प्रत्येक गावातील व्यक्ती हा ग्रामसभेचा सदस्य असतो व त्या प्रत्येक व्यक्ती हा ग्रामसभेला उपस्थित असणं बंधनकारक आहे. तर ग्रामसभेबद्दलची माहिती कोण देतो तर ग्रामसभेबद्दलची माहिती हा ग्रामसेवक देतो. ग्रामसभेच्या 8 दिवस आधी ग्रामसेवकाने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मेसेजद्वारे ग्रामसभेची माहिती ही गावामध्ये पोहोच करावी. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्याने नोटीस लावावी. त्याचबरोबर कोतवालच्या माध्यमातून गावामध्ये ग्रामसभेची दौंडीच्या माध्यमातून देखील पूर्वकल्पना गावातील नागरिकांना देणं हे बंधनकारक आहे. ग्रामसभा ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात असू द्या, ग्रामसभेमध्ये महत्त्वाची आपल्यासाठी का तर ग्रामसभेमध्ये मागे झालेल्या कामाचा आढावा व पुढे करण्यात येणारी कामं या सर्व गोष्टीचा हिशोब या ग्रामसभेमध्ये मांडला जातो. त्यासाठी ग्रामसभेमध्ये आपली उपस्थिती ही महत्त्वाची आहे. गावाच्या एकूण मतदारपैकी किमान 100 सदस्य या ग्रामसभेमध्ये उपस्थित असणं बंधनकारक आहे. जर 100 लोक या ग्रामसभेमध्ये नसतील तर ती ग्रामसभा ही ग्रामसभा मानली जात नाही. त्याचबरोबर नाहीतर किमान मतदाराच्या किमान गावातील एकूण मतदानाच्या 15% संख्या तरी ग्रामसभेमध्ये असणं महत्त्वाचं आहे. लक्षात असू द्या, या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीने केलेले पाठीमागचे कामं, त्या कामासाठी किती निधी होता, तो किती खर्च झाला, किती शिल्लक राहिला, कशा पद्धतीचं काम झालं, या सर्व गोष्टीची मांडणी ही सरपंच व ग्रामसेवक हा ग्रामसभेमध्ये असणाऱ्या सदस्यांसमोर मांडत असतो. त्याचबरोबर पुढे आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या योजना राबवायच्या आहे, त्यासाठी किती निधी आहे, तो निधी कशा पद्धतीने खर्च करायचा आहे, काम कसं असेल, त्याची गुणवत्ता कशी असेल, या सर्व गोष्टीची चर्चा ही ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामसभेचे सदस्यासमोर म्हणजेच आपल्यासमोर मांडत असतात. त्याची परमिशन ही ग्रामसभेच्या सर्व सदस्यांकडून घेतली जात असते. जर ती परवानगी नसेल तर ते काम होऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामसभेच्या सर्व सदस्यांची ही परमिशन असणं बंधनकारक आहे. व त्याचबरोबर ग्रामसभा महत्त्वाची का तर गावात वेगवेगळ्या योजना येतात. घरकुल योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, अनेक योजना ह्या ग्रामपंचायतला येत असतात गावातील नागरिकांसाठी. तर ती योजना योग्य पद्धतीने योग्य व्यक्तीला जावी, गरजू व्यक्तीला ती जावी, हे देखील या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर केला जातो, मांडलं जातं. आणि जर ती व्यक्ती त्या लाभासाठी पात्र नसेल तर ग्रामसभेचे जे सदस्य असतात ते त्या ठिकाणी ॲक्सेप्ट घेऊ शकतात व योग्य व्यक्तीला ती योजना ही दिली जाऊ शकते. तर या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला गावात जर कुठलं खोदकाम चालू असेल, गावामध्ये कुठला मुरुम उपसा चालू असेल, शासकीय कामासाठी गावामध्ये कुठली योजना बाहेरची चालू असेल तर त्या गोष्टीची परमिशन ही ग्रामसभेमध्ये त्याचा ठराव मंजूर करणं महत्त्वाचं असतं. आणि हा ठराव ग्रामसभेचे जे सदस्य म्हणजे सर्वसाधारण नागरिक असतात त्यांना विचारूनच, तो त्यांची परवानगी घेऊनच ते काम हे केले जात असेल. तर तुमच्या आजूबाजूला वाळू उपसा चालू असेल गावामध्ये, त्याचबरोबर मुरुम उपसा चालू असेल तर याची माहिती ग्रामसभेमध्ये दिली जाणं बंधनकारक आहे. जर अशा पद्धतीनं जर तुम्हाला ग्रामसभेची माहिती गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून मिळत नसेल तर तुम्ही याची ग्रामसेवकाची तक्रार तुम्ही थेट पंचायत समितीला देऊ शकतात. त्याचा हे म्हणून ग्रामसेवकाचं पद निलंबित होतं व त्याला कायदेशीर कारवाई होते. त्याचबरोबर सरपंचाची तुम्ही
सरपंचाचं सुद्धा तुम्ही हे देऊ शकता, कंप्लेंट देऊ शकता, ती कलेक्टर ऑफिसला देऊ शकता, ज्या माध्यमातून सरपंचाचं पद बरखास्त होतं व त्याचबरोबर सरपंचाला कायदेशीर कारवाई देखील सामोरं जावं लागतं. तर या ठिकाणी लोकशाहीचा खराखाना हा ग्रामसभा आहे, लक्षात असू द्या. तर ग्रामसभेला प्रत्येक व्यक्ती गावातला उपस्थित असणं हे बंधनकारक आहे व तो तुमचा अधिकार आहे. जर तुम्हाला माहिती मिळत नसेल ग्रामसभेची तर तुम्ही त्याची अर्ज हा पंचायत समितीला देऊ शकता किंवा कलेक्टर ऑफिसला देऊ शकता. धन्यवाद. माझी माहिती आवडल्यास माझे चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू.